कधी विचार केलाय की खरं बोलण्याची किंमत काय असू शकते? हेनरिक इब्सन यांच्या ॲन एनिमी ऑफ द पीपल या प्रसिद्ध नाटकातून. चला तर मग याच प्रश्नाचा शोध घेऊया. तर मग या कथेचा मूळ प्रश्न काय आहे? विचार करा, आपल्याकडे एक असं सत्य आहे जे संपूर्ण शहराला एका मोठ्या धोक्यापासून वाचवू शकतं. पण तेच सत्य जर आपण सगळ्यांना सांगितलं तर शहराची अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. अशावेळी काय निवडायचं? आधुनिक रंगभूमीचे एक संस्थापक मानले जाणारे हेनरिक इब्सन यांनी नेमका हाच संघर्ष त्यांच्या नाटकात मांडलाय. म्हणजे बघा, एका बाजूला आहे एका माणसाचं सत्य आणि दुसऱ्या बाजूला आहे बहुमताचा सोयीस्कर खोटेपणा. जेव्हा हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा काय होतं? चला तर मग थेट कथेत शिरूया. ही गोष्ट आहे नॉर्वेमधल्या एका छोट्याशा किनाऱ्यावरच्या शहराची. आणि या शहराची सगळी ओळख, सगळी श्रीमंती ती टिकून आहे तिथल्या नवीन हेल्थ बाथ्सवर. तर या कथेचे हिरो आहे डॉक्टर थॉमस स्टॉकमॅन, एक आदर्शवादी डॉक्टर. त्याने एक अशी गोष्ट कळते जी अक्षरशः धक्कादायक आहे. ती म्हणजे शहराचा जो अभिमान आहे, ज्यावर शहराची अर्थव्यवस्था चालते, ते हेल्थ बाथ्स खरं तर लोकांच्या आरोग्यासाठी एक प्रचंड मोठा धोका बनले आहेत. आता डॉक्टर स्टॉकमॅनसाठी तर सगळं अगदी सरळ आहे, सोपं आहे. लोकांसमोर सत्य मांडा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पण खरंच इतकं सोपं असतं का? समाज खरंच प्रत्येक वेळी सत्य स्वीकारतो का? आणि इथेच कथेला मिळतो एक जबरदस्त ट्विस्ट. कारण या सत्याच्या विरोधात उभा राहतो डॉक्टरचा स्वतःचा सख्खा भाऊ पीटर स्टॉकमॅन, जो शहराचा महापौर आहे. म्हणजे बघा, एका भावासाठी लोकांचं आरोग्य, त्यांचं जीवन महत्त्वाचं आहे, तर दुसऱ्या भावासाठी, महापौरासाठी शहराची अर्थव्यवस्था आणि स्वतःची खुर्ची. बरं, डॉक्टर स्टॉकमॅन यांना वाटतं की या लढाईत त्यांच्याकडे एक हुकुमाचा एक्का आहे, आणि तो म्हणजे शहरातलं एक उदारमतवादी वृत्तपत्र पीपल्स मेसेंजर. आणि सुरुवातीला तर काय, वृत्तपत्राचे संपादक अक्षरशः पेटून उठतात. त्यांना वाटतं की अरे वा, ही तर फक्त एक बातमी नाहीये, ही तर एक संधी आहे शहरातल्या भ्रष्ट व्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची. पण महापौर काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. ते एक मुरलेले राजकारणी आहेत. ते बरोबर पत्रकारांची दुःखी नस दाबतात. ते त्यांना पैशाची भीती घालतात. सांगतात की ह्या दुरुस्तीच्या खर्चामुळे सामान्य माणसावर किती मोठा बोजा पडेल आणि शहराचं किती मोठं नुकसान होईल. आणि याचा परिणाम तो लगेच दिसतो. जो संपादक काही वेळापूर्वी क्रांतीच्या गोष्टी करत होता, तोच आता हात वर करतो. तो डॉक्टरला स्पष्ट सांगतो की नाही, मी हे छापू शकत नाही, माझ्यामध्ये तेवढी हिंमत नाही. आणि इथेच पत्रकारितेचे आदर्श पैशाच्या आणि सत्तेच्या दबावाखाली कसे चिरडले जातात हे स्पष्ट दिसतं. आणि मग काही तासांच्या आतच सगळं चित्र पालटतं. जो माणूस शहराला वाचवायला निघाला होता, तोच आता शहराचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. फक्त एका गैरसोयीच्या सत्यासाठी, शहराच्या खोट्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून त्या डॉक्टरला, त्या माणसाला जाहीरपणे लोकांचा शत्रू घोषित केलं जातं. आणि ह्याची किंमत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला चुकवावी लागते. ती पण खूप भयानक असते. त्यांची नोकरी जाते, त्यांच्या मुलीला शाळेतून काढून टाकलं जातं, त्यांना घराबाहेर काढलं जातं. आणि एवढ्यावरच हे थांबत नाही, तर संतप्त जमाव त्यांच्या घरावर दगडफेक करतो. विचार करा, ज्या समाजासाठी ते लढले, तोच समाज आता त्यांच्या जीवावर उठलाय. पण इतकं सगळं होऊनही डॉक्टर स्टॉकमॅन तुटत नाहीत, ते हार मानत नाहीत. उलट या सगळ्यातून त्यांना एक नवीन शक्ती मिळते. नाटकाच्या शेवटी ते एका अशा सत्यापर्यंत पोचतात जे खूप शक्तिशाली आहे. ते म्हणतात, जगातला सर्वात ताकदवान माणूस तोच जो एकटा उभा राहण्याची हिंमत ठेवतो. आणि हे नाटक आपल्याला इथेच सोडून जातं, एका अशा प्रश्नासोबत जो 100 वर्षांनंतरही तितकाच महत्त्वाचा आहे. खरंच, जेव्हा अख्खं बहुमत चुकीच्या बाजूला उभं असतं, तेव्हा त्या चुकीच्या विरोधात आवाज उठवणार तरी कोण? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?